हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 2 मध्ये EB जो आहे पेपर 2 मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम याच्यातला चॅप्टर 5 TV रिसिव्हर हे पाहूया आज. तर सर्वप्रथम इंट्रोडक्शन बघूया. तर रिप्रोडक्शन ऑफ television scene in color is like a viewing the object directly in its natural colors. Nature abounds in color and only color television can reproduce natural colors on the TV screen. It is naturalness of color TV that appeal to human eye more than black and white TV. Although black and white TV can provide sufficient information and has a full entertainment value, but it has its limitations and fail to be natural and true to life. The originality and contrast provided by color television, educational programs like surgical operations and program on art exhibitions in picture galleries. Today, more and more countries are switching over color televisions in spite of the system being a little more expensive than ब्लॅक अँड व्हाईट सिस्टम. तर विद्यार्थी मित्रांनो, टी व्ही स्क्रीनवरती जे आहे रंगीत चित्र पूर्णनिर्मित करणे अर्थात एखादे दृश्य नैसर्गिक रंगात पाहण्यासारखे असते. जसे निसर्ग अनेक रंगाने भरलेला असतो, तसे टी व्हीवरती अनेक रंगात दृश्य तयार होतो. कृष्णधवल टी व्ही म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या तुलनेत कलर टी व्ही वर प्रोग्राम पाहणे चांगले वाटते. ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर पूर्ण प्रसारण माहिती मिळते व मनोरंजनही होते, परंतु मर्यादित असते व नैसर्गिक स्वरूपात नसते. रंगीन टी व्हीमुळे खरे दृश्य बघितल्यासारखे असते. शैक्षणिक कार्यक्रम जसे की प्रयोग करणे, कला, कौशल्य प्रोग्राम इत्यादी आज प्रत्येक देशात प्रत्येक घरात रंगीत टी व्हीचा वापर होतो. म्हणून ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या तुलनेत कलर टी व्हीचे महत्त्व वाढत आहे. तर टी व्ही रिसिव्हरमध्ये पाहूया आपण. फर्स्ट, ब्लॉक डायग्राम ऑफ कलर टी व्ही रिसिव्हर. तर ब्लॉक डायग्राममध्ये सर्वप्रथम जो पार्ट आहे तो आहे अँटिना. तर अँटिना काय करतो, तर तसे ब्लॉक डायग्राममध्ये याचे अलग अलग सेक्शन पाडलेले आहेत. पहिला जो सेक्शन आहे हा रिसिविंग सेक्शन म्हणजे अँटिनाकडला. दुसरा जो सेक्शन आहे हा साऊंड सेक्शन आहे. एक व्हिडिओ सेक्शन आहे. याच्यामध्ये एक व्हिडिओ सेक्शन असतो ज्याच्यामध्ये पिक्चर तयार होते त्याच्यामुळे. आणि एक CRT असतो ज्याच्यावर आपल्याला स्क्रीन दिसतं. तर या ठिकाणी असे विभाग असतात. पॉवर सप्लाय विभाग असते. म्हणजे हाय टेन्शन पॉवर सप्लाय म्हणजे HT पॉवर सप्लाय आणि लोअर पॉवर सप्लाय. तर असे निरनिराळे याच्यामध्ये पार्ट असतात. तर सर्वप्रथम पाहूया इनकमिंग पार्ट म्हणजेच अँटिना, म्हणजे ज्यापासून सिग्नल हे टी व्हीला मिळत असते. तर अँटिना, तर टी व्ही सिग्नल इंटरसेप्टेड बाय अँटिना, म्हणजे अँटिनाच्याद्वारे टी व्ही सिग्नल हे ग्रहण केले जातात, इंटरसेप्ट केले जातात. अँड इज फेड टू द रिसिव्हर बाय फीडर वायर ऑर ट्रान्समिशन वायर. आणि ते रिसिव्हरला फीडर वायर किंवा ट्रान्समिशन वायरच्याद्वारे दिले जातात. फीडर वायर मेड ऑफ 2 कंडक्टर सेपरेटेड बाय इन्सुलेटर. तर हे जे फीडर वायर असते ते 2 कंडक्टर्स
2 कंडक्टर्स असतात त्याच्यात आणि ते इन्सुलेशनच्या द्वारे सेपरेट केलेले असतात, म्हणजे पॅरललमध्ये असतात जनरली, टू ट्रान्सफर द मॅक्झिमम सिग्नल फ्रॉम अँटेना टू रिसिव्हर. द अँटेना इम्पिडन्स शुड बी इक्वल टू द इम्पिडन्स ऑफ द फीडर. तर जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम सिग्नल हे रिसिव्हरपर्यंत पोहोचावे याच्याकरता एंटीना आणि एंटीनाचे इम्पिडन्स आणि वायरचे इम्पिडन्स म्हणजे केबलचे इम्पिडन्स हे मॅच व्हायला पाहिजे. इट शुड बी इक्वल होना चाहिए, इक्वल इम्पिडन्स ऑफ फीडर. म्हणजे एंटीनाचे इम्पिडन्स हे फीडर इम्पिडन्ससोबत मॅच व्हायला पाहिजे, तेव्हा जास्तीत जास्त सिग्नल एंटीनाद्वारे रिसिव्हरपर्यंत पोहोचतील. दिस टी व्ही सिग्नल्स आर फिट टू RF ट्यूनर. आणि हे जे टी व्ही सिग्नल्स आहे हे टी व्ही रिसिव्हरच्या फर्स्ट सेक्शनमध्ये, इनकमिंग सेक्शनमध्ये, त्याला आपण म्हणतो RF ट्यूनर, त्याच्यामध्ये वायरद्वारे, फीडर वायरद्वारे दिले जाते. त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे RF ट्यूनर. आता एंटीनाच्याद्वारे RF ट्यूनरमध्ये सिग्नल आल्यावर त्याचं काय होते, तर ट्यूनर कन्सिस्ट ऑफ RF एम्प्लिफायर. ट्यूनरमध्ये काय असते, RF एम्प्लिफायर असते. RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी, तिकडून जे एंटीनाकडून आलेली जी फ्रिक्वेन्सी आहे तीच म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी असते. तर RF एम्प्लिफायर असतो, त्याच्यात एक मिक्सर असतो आणि लोकल ऑसिलेटर. तर हे तिन्ही पार्ट मिळून हा ट्यूनर बनलेला असतो. ठीक आहे. मेन फंक्शन ऑफ ट्यूनर आर एच फॉलो. तर ट्यूनरचे मुख्यतः हे पुढील प्रमाणे 7 कार्य असतात. पहिला जो कार्य आहे की इट सिलेक्ट द डिझायर्स चॅनल्स अँड रिजेक्ट द ऑल अदर चॅनल्स. तर याचा पहिला जो कार्य आहे तो योग्य चॅनलची निवड करणे व अनावश्यक चॅनलला गाडणे म्हणजे सोडून देणे. दुसरा कार्य जो आहे इट कन्वर्ट ऑल इनकमिंग चॅनल फ्रिक्वेन्सीज टू ए प्री डिटरमाइंड IF फ्रिक्वेन्सी. तर IF म्हणजे हे इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी असते आणि हे हेट्रोडाईन प्रिन्सिपल जो तुम्हाला माहीत आहे की हेट्रोडाईन प्रिन्सिपलमध्ये काय होते की स्टेशन फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्रान्समीटरकडून आलेली फ्रिक्वेन्सी आणि लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी हे आपसात बीट करून एक नवीन फ्रिक्वेन्सी तयार होते, तिला आपण म्हणतो इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. तर येणाऱ्या सर्व चॅनलचे जे फ्रिक्वेन्सीचे रूपांतर आहे ते कॉन्स्टंट IF फ्रिक्वेन्सीमध्ये रूपांतर करतात. ठीक आहे. तिसरा आहे इट एम्प्लिफाय द वीक सिग्नल इंटरसेप्टेड बाय एंटीना. म्हणजे जे एंटीनाकडून आलेले सिग्नल आहे किंवा इंटरसेप्ट केलेले आहे ते सिग्नल वीक असतात, म्हणून त्यांची एबिलिटी किंवा क्षमता हे वाढवली जाते, एम्प्लिफाय केले जाते त्यांना. ठीक आहे. पुढचा अनडिझायर्ड रेडिएशन फ्रॉम लोकल ऑसिलेटर थ्रू एंटीना इज प्रिव्हेंटेड बिकॉज इट इज आयसोलेटेड फ्रॉम फीडर. म्हणजे जे लोकल ऑसिलेटर आहे, लोकल ऑसिलेटरचे रिसिव्हर एंटीनामार्फत पूर्ण प्रसारण होण्याचे टळते, म्हणजे पुन्हा ते तिकडे ट्रान्समीटरकडे जाऊ नये ते त्याचे टाळले जाते. ठीक आहे. इट रेड्युसेस द इंटरफेरन्स. म्हणजे याच्यामुळे काय होतं की अडथळा कमी होतो. इंटरफेरन्स म्हणजेच अडथळा हा कमी होतो. 6 आहे इट प्रोव्हाइड्स द मॅचिंग बिटवीन एंटीना अँड इनपुट सर्किट ऑफ रिसिव्हर. म्हणजे एंटीनाचा जो इम्पिडन्स आहे व रिसिव्हरच्या इनपुट सर्किटचा जो इम्पिडन्स आहे याला मॅचिंग करण्याचे कार्यसुद्धा करतो. आणि शेवटचा आहे 7वा इट रिजेक्ट एनी स्टेशन ऑपरेटिंग इन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बँड अँड पिक्ड अप बाय एंटीना. म्हणजे एंटीना जर FM बँडमधील सिग्नल ग्रहण केल्यास अशा स्टेशन सिग्नल गाळतो. समजा एंटीनानं जर FM बँडमधील सिग्नल ग्रहण केले असेल तर अशा स्टेशन सिग्नलला तो गाळतो किंवा सोडतो. आता तिसरा जो विभाग आहे, पुढचा जो विभाग आहे ज्याला आपण म्हणतो व्हिडिओ IF एम्प्लिफायर. तर व्हिडिओ IF एम्प्लिफायर प्रोव्हाइड द ऑलमोस्ट
all the gain and selectivity to the receiver. It consists of 3 to 4 stage sound. Takeoff point is third video IF amplifier. The receiver IF has been fixed at 33.4 MHz for sound and 38.9 MHz for picture signals, including color subcarrier frequencies. The band of frequencies to be handled by IF section lies between 33.15 MHz to 14.15 MHz. It provides overall gain in order of 70 to 76 dB. It provides total bandwidth of 7 MHz for channel and 5.5 MHz to separate the picture and sound signal. Band range should be from 1.25 MHz to 5.5 MHz above picture IF carrier in order to include both the luminous and chrominance signal. म्हणजे व्हिडिओ IF एम्प्लिफायरचं काय कार्य आहे तर जे रिसिव्हरसाठी जो लागणारा जास्तीत जास्त गेन तसेच जास्तीत जास्त सिलेक्टिव्हिटी म्हणजे निवडकता हे IFमुळे मिळते, व्हिडिओ IFमुळे मिळते. IF एम्प्लिफायरचे 3 ते 4 विभाग वापरून सिग्नलची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता ते वाढवली जाते म्हणजे एम्प्लिफाय केली जाते. टी व्ही रिसिव्हरमध्ये ध्वनीकरता जी IF असते ती 33.4 MHz असते. म्हणजे टी व्हीची जी साऊंड IF आहे हे लक्षात ठेवायचं, हे रिकाम्या जागेमध्ये विचारले जाते. टी व्हीची साऊंड IF ही 33.4 MHz तर व्हिडिओ IF ही 38.9 MHz असते. कळलं का? आणि याच्यामध्ये जो फरक असतो तो असतो 5.5 MHzचा. ठीक आहे. तर लक्षात असू द्यायचं जे साऊंड IF आहे 33.4 MHz अँड व्हिडिओ IF आहे 38.9 MHz. तर आणि या टी व्हीमध्ये जे आहे साऊंडसाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वापरले जाते तर व्हिडिओसाठी एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन वापरले जाते. तर हे हमेशा नेहमी लक्षात ठेवायचं. त्यात सब कॅरियर फ्रिक्वेन्सीसुद्धा असतात, अन्य सब कॅरियर फ्रिक्वेन्सी असतात. तर IF विभागात 33.15 MHz ते 40.15 MHz बँडच्या फ्रिक्वेन्सी असतात. व्हिडिओ IFमुळे एकूण गेन जो आहे हा 70 to 76 dB पर्यंत वाढवता येतो किंवा वाढते. 7 MHzची जी बँडविड्थ आहे, पट्टरुंदी जी आहे हे प्रत्येक चॅनलसाठी असते. तसेच पिक्चर व साऊंड सिग्नलमध्ये आता सांगितल्याप्रमाणे 5.5 MHzचा फरक असतो, डिफरन्स असतो, पट फरक असते. बँड मर्यादा हा चित्र IF म्हणजेच व्हिडिओ IF कॅरियरच्या वर म्हणजे 1.25 MHz ते 5.5 MHz असते व त्यात 2 ल्युमिनस व क्रोमिनन्स सिग्नल असतात. त्याच्यानंतर आहे व्हिडिओ डिटेक्टर. तर व्हिडिओ डिटेक्टर डिमॉड्युलेट करते. काय करते? व्हिडिओ डिटेक्टर डिमॉड्युलेट IF सिग्नल सो दॅट ल्युमिनस, क्रोमिनन्स अँड सिंग सिग्नल आर ऑब्टेन्ड ॲट इट्स आउटपुट. आउटपुटमध्ये हे सिंग सिग्नल आणि ल्युमिनस क्रोमिनन्स सिग्नल्स हे प्राप्त होतात. इट आल्सो एम्प्लाइज ए साऊंड कॅरियर ट्रॅप इन द इनपुट स्टेज. तर व्हिडिओ एम्प्लिफायरद्वारे काय होते? व्हिडिओ सिग्नलची कॅपॅसिटी वाढवली जाते, क्षमता वाढवली जाते. ल्युमिनस चॅनलसाठी आवश्यकता जी इंटेन्सिटी आहे, प्रखरता जी आहे सेट करण्यासाठी याचा वापर होतो. पुढचा आहे AGC, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट. ठीक आहे. तर व्हॅरिएशन इन एम्प्लिट्यूड ऑफ व्हिडिओ सिग्नल अफेक्ट कलर and also brightness of picture. Hence, to avoid the variation in amplitude of video signal, AGC circuit is used. तर व्हिडिओ सिग्नलचे एम्प्लिट्यूड बदलल्यास त्याचा परिणाम रंग किंवा प्रखरतेवर म्हणजे इंटेन्सिटीवर होते. व्हिडिओ सिग्नलचे एम्प्लिट्यूड स्थिर ठेवण्यासाठी म्हणून AGC सर्किटचा वापर होतो. AGC म्हणजे ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट. आणि आता पुढचा आहे
व्हर्टिकल अँड हॉरिजेंटल डिप्लेक्शन. तर व्हर्टिकल आणि हॉरिजेंटल डिप्लेक्शन काय आहे आपण पाहूया. ड्यू टू हॉरिजेंटल अँड व्हर्टिकल डिप्लेक्शन सर्किट, the electron beam produces scanning raster on the screen of picture tube. Horizontal scanning raster requires the oscillator which drives the horizontal output stage to produce the horizontal scanning lines at the rate of 15,625 Hz. This is the horizontal lines. Similarly, vertical oscillator generates the 50 Hz. मीन्स हॉरिजेंटल जी फ्रीक्वेंसी है वो 50,625 हर्ट्ज रहती है और वर्टिकल स्कैनिंग जो फ्रीक्वेंसी है लाइंस जो रहती है वो 50 हर्ट्ज रहती है. विच ड्राइव द वर्टिकल आउटपुट स्टेज टू प्रोड्यूस द वर्टिकल रिट्रेस पल्स. द वर्टिकल स्कैनिंग फिल्स स्क्रीन फ्रॉम टॉप टू बॉटम विथ अ हॉरिजेंटल लाइन्स टू फॉर्म रास्टर. रास्टर मीन्स प्रकाश. हाइट ऑफ रास्टर डिपेंड ऑन amplitude of vertical output, whereas width depends on horizontal output circuit with a flyback high voltage. तर हॉरिजेंटल अँड हॉरिजेंटल डिप्लेक्शन, हॉरिजेंटल व वर्टिकल डिप्लेक्शन सर्किटमुळे इलेक्ट्रॉन जे बीम आहे, इलेक्ट्रॉन बीम स्कॅनिंग प्रक्रियानुसार प्रोसेसनुसार रास्टर म्हणजेच प्रकाश वरती चित्र किंवा पिक्चर दृश्यांकित करतो, म्हणजे चित्र बनवतो. हॉरिजेंटल स्कॅनिंग फ्रिक्वेन्सी ही 15,625 हर्ट्ज असते. हॉरिजेंटल ऑसिलेटरद्वारे ही फ्रिक्वेन्सीचे सिग्नल तयार करतात, म्हणजे या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल तयार करतात. शेवटी हॉरिजेंटल आउटपुट विभागात त्या सिग्नलची क्षमता वाढवून पिक्चर ट्यूबच्या अथवा डिप्लेक्शन प्लेटला जोडतात. तसेच वर्टिकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ही आता सांगितल्याप्रमाणे 50 हर्ट्ज असते. ते सिग्नल तयार करतो, म्हणजे 50 हर्ट्ज असते. हा सिग्नल वर्टिकल आउटपुट विभागाला जोडल्यास रिट्रेस पल्स तयार होतात. त्यामुळे रास्टरवरती प्रत्येक आडवी लाईन उजवीकडून दुसऱ्या लाईनवरती डावीकडे आणण्यासाठी तसेच खालीपासून वरपर्यंत इलेक्ट्रॉन बीमला नाहीशी करून आणण्यासाठी उपयोगात होते. वर्टिकल आउटपुट म्हणजे नाहीशी करून टाकण्यासाठी होते त्याचा उपयोग रिट्रेस लाईन. वर्टिकल आउटपुट सिग्नलचे ॲम्प्लिट्यूड हा रास्टरची उंची, तर हॉरिजेंटल आउटपुट सिग्नलचे ॲम्प्लिट्यूड सह जास्तीत जास्त फ्लायबॅक व्होल्टेज हा रास्टरची रुंदी दर्शवितो. तर याप्रमाणे हे वर्टिकल आणि हॉरिजेंटल डिप्लेक्शन विभाग असतात. त्याच्यानंतर जो कलर टी व्हीचा जो मुख्य भाग आहे किंवा मेन भाग जो आहे तो आहे क्रोमा सेक्शन. ज्या ठिकाणी पिक्चरला कलर प्राप्त होते किंवा कलर पिक्चर आपल्याला दिसू लागतो, नॅचरल कलर दिसू लागतो, तो आहे क्रोमा सेक्शन. तर फ्रॉम व्हिडिओ एम्प्लिफायर output is fed to 4.43 megahertz band pass filter and gated amplifier in chroma section of receiver. तर क्रोमा विभागामध्ये व्हिडिओ एम्प्लिफायरचा आउटपुट हा 4.43 मेगाहर्ट्जच्या बँडपास फिल्टर व क्रोमा विभागातील गेटेड एम्प्लिफायरला जोडतात. तर याचे पहिला जो आहे सब कॅरियर प्रोडक्शन. तर व्हाईल म्हणजे जेव्हा मॉड्युलेटिंग कलर डिफरन्स सिग्नल सब कॅरियर हॅज बीन सप्रेस्ड, दिस सब कॅरियर इज जनरेटेड इन दिस सेक्शन ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड फेच एज अ फेट टू द मॉड्युलेटर ऑफ ट्रान्समीटर. म्हणजे रंगीत किंवा रंगीन जो फरक आहे सिग्नलचे मॉड्युलेशन करताना सब कॅरियर का करतो, दटपून ठेवतात. या विभागात हा सब कॅरियर त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या व फेजच्या उत्पादित करतात. सेकंड आहे कलर डिफरन्स सिग्नल मॅट्रेसिंग. डिमॉड्युलेटर आउटपुट कंसिस्ट ऑफ RX and BY signal. After feeding to matrix circuit,
GY इज जनरेटेड. म्हणजे डिमॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला RY व BY सिग्नल मिळतात. योग्य मॅट्रिक्स सर्किट वापरून या दोन्ही सिग्नल एकत्रित करून GY सिग्नल मिळविला जातो किंवा मिळवता येते. थर्ड आहे सिंक्रोनस डिमॉड्युलेटर. द सब कॅरियर अँड इनकमिंग सिग्नल बोथ आर multiplied in this section. Okay, each input has 4.43 megahertz frequency and required output is left as the bit between them after the high frequency terms have been filtered out. म्हणजे सब कॅरियर व येणाऱ्या सिग्नलचे गुणाकार या भागात होते. कोणत्या? सिंक्रोनस डिमॉड्युलेटरमध्ये. प्रत्येक इनपुटला 4.4 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा सिग्नल असतो व आवश्यक आउटपुट वेगळा करतो. हा आउटपुट जास्त फ्रिक्वेन्सीचे घटक फिल्टर करून मिळवला जातो. नेक्स्ट आहे क्रोमा बँड पास फिल्टर. दिस बँड पास एम्प्लिफायर इज ट्विन टू chrominance signal. This passes only the chroma section of color composite video signal. Color burst is not allowed to pass through this amplifier. म्हणजे क्रोमिनन्स सिग्नल फ्रिक्वेन्सीला बँडपास एम्प्लिफायर ट्यून केलेला असतो. संमिश्र व्हिडिओ सिग्नल, ज्याला आपण कंपोजिट व्हिडिओ सिग्नल म्हणतो, तर या कंपोजिट व्हिडिओ सिग्नलमधील फक्त क्रोमिनन्स सिग्नल या एम्प्लिफायरमधून जातात आणि कलर बर्स्ट सिग्नल यातून जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे कलर किलर सर्किट. हे फार महत्त्वाचे आहे. कलर किलर सर्किट म्हणजे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरचे प्रसारण होत असते तेव्हा हे जे क्रोमा सेक्शन आहे, ह्या क्रोमा सेक्शनला कट करण्याचे काम हे कलर किलर सर्किट करत असते. ठीक आहे. नाहीतर विनाकारण हे क्रोमा सेक्शन ब्लॅक अँड व्हाईटच्या वेळेस हे सुरू राहील आणि हा काम जो आहे हा कलर किलर सर्किट करत असते. इट मेक द क्रोमिनस बँड पास एम्प्लिफायर इन ऑपरेटिव्ह व्हेन द रिसिव्हर इज ट्विन टू रिसीव्ह ब्लॅक अँड व्हाईट प्रोग्राम्स. Hence, it prevents any luminous signal which happens to fall with the bandwidth of chrominance amplifier for getting through the demodulator. म्हणजे जर रंगीन टी व्ही ही ब्लॅक अँड व्हाईट प्रोग्रामसाठी ट्यून केलेला असेल तर क्रोमा बँड पास एम्प्लिफायरचे कार्य थांबवण्यासाठी या सर्किटचा वापर करतात आता सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे क्रोमा एम्प्लिफायर पट्टरुंदी किंवा बँडविड्थमधील कोणतेही ल्युमिनस सिग्नल डिमॉड्युलेटरच्या कार्यासाठी जाणाऱ्याचे टळते. त्याच्यानंतर आहे कलर पिक्चर ट्यूब म्हणजे रंगीन पिक्चर ट्यूब जे आहे ते पाहूया. तर कलर पिक्चर ट्यूब इट प्रोड्युसेस द कलर्स सीन ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर काय करते? रंगीत सीन तयार करते. विथ द हेल्प ऑफ 3 इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम अ 3 इलेक्ट्रॉन गन विच आर intensity modulated by red, blue and green. These are the primary colors also. Which are they? The red means लाल, blue means निळा and green त्यालाच म्हणतात RBG किंवा RGB सुद्धा म्हणतात. रेड, ग्रीन, ब्लू. These are the primary colors of color TV. Green voltage signal produced by the demodulation circuit of color TV receiver. तर 3 इलेक्ट्रॉन गन पासून 3 इलेक्ट्रॉन बीमचे डिमॉड्युलेशन सर्किटमध्ये लाल, हिरवा, निळा सिग्नल पासून मिळते. ठीक आहे. त्यांना स्क्रीनवर स्कॅन केल्यानंतर रंगीन स्वरूपात पिक्चर किंवा चित्र तयार करतो. थोडक्यात रंगीन पिक्चर ट्यूब मार्फत
स्क्रीनवर रंगीत चित्र दिसतात. तर हे झालं तुमचं कलर पिक्चर ट्यूब. त्याच्यानंतर आहे EST. तर EST म्हणजे एक्स्ट्रा हाय टेन्शन किंवा अधिक व्होल्टेज. ड्युरिंग द फ्लायबॅक when line amplifier conduct a strong magnetic field is developed around the primary winding of auto transformer. When retrace start, the current flow is cut off and magnetic flux collapse very rapidly, which induces very large pulses of positive voltage of order of 3000 to 4000 volts. Positive pulse is amplified by action of auto transformer to 17 म्हणजे 17 किलो व्होल्ट to 25 किलो व्होल्ट. This is the high voltage. These pulses are then rectified by EST, extra high tension EST rectifier, and after filtering are applied to picture tube. काय समजलं की EST म्हणजे होते एक्स्ट्रा हाय टेन्शन. म्हणजे फ्लायबॅकच्या वेळी जेव्हा लाईन एम्प्लिफायर मार्फत जास्त चुंबकीय क्षेत्र हे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमध्ये तयार होते. रिटेजच्या वेळी प्रवाह त्यातून वाहून निर्माण झालेला चुंबकीय क्षेत्र जास्त वेगाने काय होतो, कमी होतो. त्यामुळे 3000 ते 4000 व्होल्ट एवढे पॉझिटिव्ह प्रसारित पल्सेस तयार होतात. ऑटो ट्रान्सफॉर्मरद्वारे EST म्हणजे एक प्रकारचे ऑटो ट्रान्सफॉर्मरच असते. ऑटो ट्रान्सफॉर्मरद्वारे या पल्सेसची क्षमता किंवा कॅपॅसिटी वाढते व ट्रान्सफॉर्मरच्या कार्यानुसार आउटपुटला 17 किलो व्होल्ट ते 25 किलो व्होल्टचे पल्सेस मिळतात. EST रेक्टिफायर मार्फत या पल्सेसचे रूपांतर DC करतात. फिल्टर मार्फत ट्रिपल घटक गाळले जाऊन स्थिर DC किंवा 25 किलो व्होल्ट पिक्चर ट्यूबच्या ॲनोडला लावतात. म्हणजे हे जे 17 किलो व्होल्ट ते 25 किलो व्होल्ट आहे हे पिक्चर ट्यूबचा जो एनोड पॉईंट आहे त्या ठिकाणी दिलं जाते आणि हे एवढे व्होल्टेज हे ESTच्या द्वारे जनरेट केले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर जो शेवटचा जो भाग असतो पार्ट असतो तो असतो लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. आणि हा लो व्होल्टेज पॉवर सप्लाय जे TVमध्ये इतर सर्किट असतात त्याच्यासाठी आवश्यक असतो. तर दिस स्टेज रेक्टिफाय द AC लाईन व्होल्टेज अँड फर्निशेस प्रॉपर DC व्होल्टेज टू ऑल द ट्रान्झिस्टर ऑल द सर्किट. इट ऑल्सो सप्लायज द नेसेसरी AC पॉवर फॉर अ ट्यूब फिलामेंट. तर जे पिक्चर ट्यूब असते त्या पिक्चर ट्यूबमध्ये जे हीटर असते किंवा हीटर फिलामेंट असते त्यालासुद्धा AC पॉवरची आवश्यकता असते. फार कमी AC पॉवर लागते त्याला. तर ते सुद्धा याच्याद्वारे तयार केले जाते. आणि जे सर्किट्स असतात म्हणजे इनपुट AC व्होल्टेजचे रूपांतर हे म्हणजे त्याचे रूपांतर ट्रान्सफॉर्मरच्या द्वारे 12 ते 18 व्होल्टमध्ये केले जाते. त्याला रेक्टिफाय केले जाते. म्हणजे 12 ते 18 व्होल्ट DCमध्ये या पॉवर सप्लाय मार्फत होते. म्हणजे या सेक्शनद्वारे तयार केले जाते व TVच्या सर्व ट्रान्झिस्टरच्या कार्यांसाठी हे उपयोगी असते. तसंच आता सांगितल्याप्रमाणे फिलामेंटला सुद्धा प्युअर AC दिला जातो. तर याप्रमाणे आपण आज कलर TVचा ब्लॉक डायग्राम पाहिला आहे. प्रत्येक ब्लॉकचं आपण वर्णन पाहिलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे जे फंक्शनल कंट्रोल्स आहेत कलर TVचे ते बघू. तर मित्रांनो आज आपण इथं थांबू. थँक्यू. धन्यवाद.